एक बात स्पष्ट आहे की इंडिव्हिज्युअल कोण काय बोलतं त्यामध्ये पक्षाची ती भूमिका नसते हे स्पष्ट आहे. आणि युरीने जे काही बोललं असेल तर मला तर वाटतं की जे बीजेपीला विरोध करणारे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये मतभेद असू नये. त्यांनी बोलायचं तर बीजेपीवर बोलले पाहिजे. आपसामध्ये बोलून शेवटी एक जे आघाडी आपण करतो किंवा एक सर्वांनी एकत्र येऊन बीजेपीला हरवण्याच्या संदर्भामध्ये काही आपण बोलतो त्याला कुठेतरी खीळ बसतं. म्हणून सगळ्यांनी सामंजस्याची भूमिका घेणं गरजेचं असते. ऑपोजिशनमध्ये एका विचाराची जी लोक आहेत त्यांनी जोपर्यंत माफी मागत नाही आम्ही फोंड्यात येऊन प्रचार करणार नाही असं ते बोलतात. आणि असं इंडिव्हिज्युअल कोणाचं एखाद्याचं उदाहरण घेऊन तशा प्रकारचं त्याच्यावर प्रतिक्रिया देणार मला तरी वाटते की ती संयुक्तिक नाही आहे. या संदर्भामध्ये काय मी युरीशी बोलेल की अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्यातून किंवा इतर कोणीही आमदारांनी किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी करू नये. पक्षाचं स्टेटमेंट पक्षांच्या स्तरावरच त्या संदर्भात झाली पाहिजे आणि एक दुसऱ्याचा द्वेष निर्माण होईल अशा प्रकारचं तर कोणी प्रतिक्रिया तशा प्रकारे स्टेटमेंट करूच नये असं माझं मत आहे. सर, माफी नाही मागितली तर काँग्रेस पक्षाने आपला काय निर्णय आहे ते सांगावं असं देखील बोलले. मी सुरुवातीला स्पष्ट केलं की काँग्रेस पक्षाची ती भूमिका नाही आहे. त्या ठिकाणी युरीने म्हटलं असेल शेवटी सीएलपी लिडर्स आहे आणि त्यांना मी त्याच्याशी बोलेन किंवा अशा प्रकारे आपल्यामध्ये जे काही अलायन्स पार्टनर त्या ठिकाणी गोवा फॉरवर्ड पार्टी मागच्या वेळेला होती पण त्यांच्या संदर्भात सन्मानाचीच भाषा असली पाहिजे. अशा प्रकारे कुठे काही कोणाला हर्ट होईल अशा प्रकारचे शब्द वापरू नये. गोव्यामधील विधानसभेच्या बजेटच्या अधिवेशनाच्या वेळेला शासनाने काही दिवस विधानसभेचं सत्र हे काही दिवसांनी कमी केलं. त्यामुळे बरेचसे प्रश्न जे विरोधी पक्ष नेते आणि काही आमदारांना त्या ठिकाणी मांडायची होती ती मांडू शकले नाही की जे गोव्याच्या जनतेच्या हिताची प्रश्न होती. मग यामध्ये युरी आलेमावनी जी भूमिका घेतली की अधिवेशन चाललं असतं तर ते योग्य होतं. गोव्यातील जनतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे विषय होते की ज्यावर आम्हाला चर्चा करता आली असती. परंतु त्यावेळेला अधिवेशन थांबलं गेलं आणि विजय सरदेसाई जे गोवा फॉरवर्डचे नेते आहेत अध्यक्ष आहेत ते त्या ठिकाणी सदनामध्ये थांबले आणि त्यांनी ज्या पद्धतीनं ते अधिवेशन सरकारच्या याला त्यांनी पूरक अशा प्रकारचे शब्द वापरले तर त्यावरून युरी आलेमाव आणि काही आमदारांमध्ये त्या ठिकाणी मतभेद झाले आणि त्यावरची जे युरी आलेमावने दिली प्रतिक्रिया जी होती ती योग्यच होती. त्यामध्ये बोलत असताना रागाच्या यामध्ये त्यांनी जे काही शब्द वापरले त्यामध्ये एक दोन शब्द अशी होती की ते न पटणारी होती की असं वापरू नये हेच माझा हेतू होता. आणि ज्या वेळेला मला प्रश्न विचारण्यात आले गोव्यामधल्या काही पत्रकारांनी त्यावेळेला त्या शब्दांच्या संदर्भामधला विषय धरून मी हे सांगितलं की अशा प्रकारचे कोणीही त्या ठिकाणी शब्द वापरू नये. त्याला काही आमची संमती असू शकत नाही. तर हे सर्वांसाठीच मी बोललो होतो कोणीही वापरू नये. कोणी हर्ट होईल अशा प्रकारचे अशा प्रकारचे शब्द त्या शब्दाच्या संदर्भामध्ये. परंतु जी भूमिका होती युरी आलेमावांची ती अत्यंत व्यवस्थित होती. त्यांच्या पाठीमागे काँग्रेस पक्ष मजबूतीनं आहेत. परंतु काही गैरसमज पसरवून देण्याचा जो प्रयत्न काही लोक करतायत आणि त्यामध्ये काही पार्टीसुद्धा काही फायदा घेण्याचा जो प्रयत्न करतायत ते चुकीचं आहे. यामध्ये युरी आलेमावांच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभा आहोत आणि ते काँग्रेस पक्षाचे राज्याचे नेते आहेत आणि या ठिकाणचे कुठलेही निर्णय पक्षाच्या संदर्भामध्ये ते घेऊ शकतात आणि कुठले निर्णय घेतले पाहिजे त्या संदर्भाची माहिती आम्हाला देऊ शकतात. त्यांना पूर्णपणे तो अधिकार आहे. परंतु त्यांनी काहीतरी त्यांची काही किंमत कमी झाली तर त्यांच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचं त्यांच्या संदर्भातलं वातावरण अत्यंत करणं चुकीचं आहे. हे काही पक्षाच्या आमच्या यांनी समजलं पाहिजे आणि अशा प्रकारची चर्चा थांबवली पाहिजे असं माझा त्यांना सल्ला आहे.